नमस्कार मंडळी, मी चार्टर्ड अकाउंटंट पराग भुजबळ. आज आपण आयकर कायद्यामध्ये डोनेशन संदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू. तर आयकर कायद्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने डोनेशन स्वरूपात पैसे दिले तर त्याला काय वजावट मिळते ह्याच्यासाठी दोन सेक्शन्स आहेत. एक आहे सेक्शन 80 कॅपिटल जी आणि दुसरा आहे सेक्शन 80 कॅपिटल जी. तर हा सेक्शन 80 जी काय म्हणतो ते आपण बघून घेऊ. हा सेक्शन 80 जी ऍप्लिकेबल आहे सर्व प्रकारच्या एसएससीला. मग तो इंडिव्हिज्युअल असो, हिंदू अविभक्त कुटुंब असो, पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्था असो, लिमिटेड कंपनी असो, ट्रस्ट असो, कोणी असो. हे डिडक्शन अनिवासियांना देखील आहे. नॉन रेसिडेंट इंडिव्हिज्युअल असो, नॉन रेसिडेंट कंपनी असो, नॉन रेसिडेंट इंडियन असो किंवा नॉन रेसिडेंट फॉरेन सिटीजन असो, हे सगळ्यांना डिडक्शन मिळतं. कशावर डिडक्शन मिळतं? तर तुम्ही जे काही कॉन्ट्रीब्युशन देता, जे काही डोनेशन देता, जे काही दान देता, तुम्ही सर्टन फंड्स आहेत. ते काय फंड्स आहेत आपण पुढे बघू. सर्टन फंड्स आणि ज्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स आहेत अशांना त्यांच्या जे काही डोनेशन देऊ त्याच्यामधनं आपल्याला वजावट मिळते. ही वजावट कशातनं मिळते? तर ही वजावट मिळते करपात्र उत्पन्नातनं. टॅक्सेबल इन्कम जे काय असतं, आपलं ग्रॉस इन्कम जे आहे, ग्रॉस टॅक्सेबल इन्कम मधनं आपण त्याची वजावट घेतो. ह्याचा फायदा काय होतो? तर ह्याचा फायदा असा होतो की तुमचं तेवढं उत्पन्न जे आहे ते कमी होतं. टॅक्सेबल इन्कम जे आहे ते कमी होतं. त्यामुळे तुम्ही जेवढी काय अमाऊंट डोनेट केलेली आहे त्या डोनेशनच्या अमाऊंटवर तुम्हाला तेवढं टॅक्स सेव्हिंग होतं. तुमचा जो काय टॅक्स रेट असेल, समजा एखादा माणूस 30% टॅक्स स्लॅबमध्ये असेल आणि त्याने समजा कोणाला 10,000 रुपये डोनेशन दिलं, तर त्याचं करपात्र उत्पन्न 10,000 कमी झाल्यामुळे त्याला त्या 10,000वर त्याचा जो काय टॅक्स आहे 30% तेवढा कमी टॅक्स भरायला लागतो. त्याला तेवढं टॅक्सची त्याची बचत होते. ही टॅक्सची बचत होते म्हणून बरीचशी मंडळी डोनेशनला प्राथमिकता देतात. तर आता सगळ्या प्रकारच्या डोनेशनवर आपल्याला डिडक्शन मिळतं का? तर नाही. काही ठराविक फंड्स आहेत, काही ठराविक इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्यांनाच जे काय डोनेशन दिलं जातं त्याच्यावर वजावट मिळते. आणि ही वजावट किती आहे तर ते आपण पुढे बघू. पण एक रूल आहे की कॅश स्वरूपात जर तुम्ही डोनेशन दिलं तर 2,000 रुपयाच्या वर जर तुम्ही कॅश स्वरूपात डोनेशन दिलं तर ते डोनेशनची वजावट तुम्हाला मिळत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जर एखाद्याने वस्तू स्वरूपात दिलं, समजा काही धान्य दिलं, कपडे दिले, सामान दिलं, काही मंदिर आहे त्याला काय बांधून दिलं, तर अशा ज्या काय वस्तू स्वरूपात ज्या गोष्टी दिल्या जातात त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्सचं डिडक्शन मिळणार नाही. ते तुमच्या जरी तुम्ही डोनेशन केलं असेल तरी ते इन्कम टॅक्स मध्ये तुम्हाला ते धरता येत नाही. तर आता किती डोनेशनचं वर आपल्याला काय डिडक्शन मिळतं? तर ह्याच्यामध्ये बेसिकली 4 भाग आहेत. 2 भाग सांगतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विथ लिमिट डिडक्शन मिळतं आणि 2 जे आहेत ते विदाउट लिमिट. तर ते कसं, तर काही डोनेशन्स जे आहेत ते त्या फंडला किंवा त्या इन्स्टिट्यूशनला जर तुम्ही केलं तर जेवढे काही तुम्ही डोनेट केलेली आहे अमाऊंट, ती पूर्णच्या पूर्ण अमाऊंट तुमच्या करपात्र उत्पन्नातनं वजावट केली जाते. त्याला कोणत्याही प्रकारचं लिमिट ठेवलेलं नाहीये. दुसरा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही डोनेशन दिलेलं आहे त्याच्या 50% तुम्हाला डिडक्शन मिळणार आणि त्याला कोणत्याही प्रकारचं आर्थिक लिमिट नाहीये की तुम्ही एका वर्षामध्ये किती क्लेम करू शकता. काही डोनेशन्स, काही इन्स्टिट्यूशन्सला डोनेशन जे दिलेले आहेत ते असे आहेत की तुम्हाला करपात्र उत्पन्नामधनं 100% तुम्ही जेवढे काय डोनेट केलेले आहे ती पूर्णच्या पूर्ण अमाऊंट मायनस होते. पण त्या डोनेशनला म्हणजे एलिजिबल अमाऊंट 100% आहे, पण डोनेशन तुम्ही किती दिलेलं आहे ते तुमच्या इन्कम मधनं किती मायनस होणार त्याला एक लिमिट आहे. तसंच काही डोनेशन असे आहेत की ज्याच्यामध्ये तुमची क्वालिफाईंग अमाऊंट 50% होते. म्हणजे तुम्ही एखाद्याला 10,000 डोनेशन दिलं तर तुम्हाला 50% म्हणजे
5,000 रुपये तुमच्या उत्पन्नातनं वजा होतात, पण त्यालाही काहीतरी लिमिट्स आहेत. तर असं विथ लिमिट 2 प्रकार आहेत, विदाउट लिमिट 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये देखील 100 आणि 50% असं दिलेलं आहे. हे एक्झॅक्टली काय आहे आपण बघून घेऊ. तर हे लिमिट काय सांगितलेलं आहे? ATG सेक्शन मध्ये जे आपण लिमिट जे बघितलेलं आहे ते लिमिट असं म्हणतं की तुम्ही डोनेशन कितीही द्या, तुमची क्वालिफाईंग अमाऊंट 100% असो किंवा 50% असो, पण तुमच्या करपात्र उत्पन्नातनं तुमचं ऍडजस्टेड टोटल इन्कम जे आहे त्याच्या 10% पेक्षा जास्त तुम्हाला डिडक्शन मिळणार नाही. म्हणजे काय की थोडक्यात असं की समजा एखाद्या माणसाचं 10 लाख उत्पन्न झालं आणि त्याने संपूर्णच्या संपूर्ण 10 लाख रुपये त्याने समजा चौथ्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये समजा दिलं, पूर्ण 10 लाख रुपये डोनेशन त्याने चौथ्या कॅटेगरीतल्या एखाद्या इन्स्टिट्यूशनला दिलं, तर त्याला डिडक्शन किती मिळणार आहे? तर क्वालिफाईड डोनेशन अमाऊंट 10 लाख, क्वालिफाईंग अमाऊंट 5 लाख, पण जास्तीत जास्त त्याला त्याच्या ऍडजस्टेड टोटल इन्कमच्या 10% पेक्षा जास्त मिळणार नाही. म्हणजे जरी त्याने 10 लाख डोनेशन दिलं, त्याची क्वालिफाईंग अमाऊंट जरी 5 लाख झाली तरी त्याला जास्तीत जास्त 1 लाखाचंच डिडक्शन मिळणार. म्हणजे त्याच्या टोटल 10 लाखाच्या उत्पन्नातनं हातात 1 रुपया जरी आला नाही तरी त्याला वजावट जी आहे इन्कम मधनं ती 1 लाखाची मिळणार आणि उरलेल्या 9 लाखावर त्याच्याकडे पैसे असो नाहीतर नसो त्याला टॅक्स भरावा लागणार. तर आता हे ऍडजस्टेड टोटल इन्कम म्हणजे काय? तर ऍडजस्टेड टोटल इन्कम म्हणजे तुमच्या सर्व स्तोत्रांमधनं जे काय उत्पन्न झालेलं आहे, ग्रॉस टोटल इन्कम फ्रॉम ऑल हेड्स, जे सगळ्या हेड्सचं इन्कम ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही हे जे 4 गोष्टी आहेत त्या वजा करायच्या. 80CCC पासून 80U पर्यंतचं डिडक्शन, एक्झम्प्ट इन्कम जर काय असेल तर तेही मायनस करायचं, लॉंग टर्म कॅपिटल गेन समजा काय झाला असेल तर तोही तुम्हाला रिड्यूस करायला लागेल, आणि नॉन रेसिडेंट आणि फॉरेन कंपनीशी रिलेटेड जे 115A, AB, AC, AD, D जे आहेत हे डिडक्शन मायनस करून जी काय अमाऊंट होईल ती तुमची ऍडजस्टेड टोटल इन्कम त्याच्या 10% पेक्षा जास्त तुम्हाला क्लेम करता येणार नाही. आता आपण हे बघू की असे कोणते डोनेशन्स आहेत जे 100% अवेलेबल आहेत विदाउट एनी लिमिट. तुम्ही त्याला डोनेट केलं तर तुमच्या पूर्णच्या पूर्ण अमाऊंट मधनं ती अमाऊंट डोनेशनची अमाऊंट मायनस होते. त्याला कोणत्याही प्रकारचं लिमिट जे आपण मगाशी चर्चा केली ते नाहीये. लिस्ट मोठी आहे, काही ठळक गोष्टी ज्या आहेत त्या आपण चर्चा करू. एक आहे नॅशनल डिफेन्स फंड, जो सेंट्रल गव्हर्नमेंटने नॅशनल डिफेन्स फंड जो तयार केलेला आहे त्याला तुम्ही जे काय डोनेशन द्याल पूर्ण अमाऊंट तुमच्या इन्कम मधनं मायनस होईल. म्हणजे एखाद्याने जसं मगाच्या उदाहरणामध्ये 10 लाख रुपये उत्पन्न आलं आणि त्याने 10 लाखाच्या 10 लाख जर त्याने ह्या नॅशनल डिफेन्स फंड किंवा ह्या बाकीच्या ज्या आपण आता चर्चा करणार आहोत त्याला जर डोनेट केलं तर पूर्ण 10 लाखाच्या 10 लाख रुपये मायनस होतील, त्याला कोणत्याही प्रकारचं लिमिट नाहीये. दुसरं आहे प्राईम मिनिस्टर्स नॅशनल रिलीफ फंड, प्राईम मिनिस्टर केअर फंड जो आता नवीन एवढ्यात चालू झालेला आहे, केअर्स फंड, नॅशनल फंड फॉर कम्युनल हार्मनी. अशा काही युनिव्हर्सिटी किंवा एज्युकेशनल संस्था ज्या नॅशनल एमिनन्सच्या आहेत त्या ज्या CBDT ज्या डिक्लेअर करतील अशा. त्यानंतर काही फंड्स जे असतात जे त्या स्टेट गव्हर्नमेंटने मेडिकल रिलीफ फॉर पुअर साठी केलेले आहेत, नॅशनल इलनेस फंड, ब्लड ट्रान्सफ्युजन फंड, जे सेरिब्रल पाल्सी, ऑटिझम, मेंटल रिटार्डेशन याच्यासाठी केलेले वेलफेअर ट्रस्ट आहेत. ते नॅशनल ट्रस्ट, नॅशनल स्पोर्ट्स फंड आहे, कल्चरल फंड आहे, चिल्ड्रन्स फंड आहे, LG फंड, चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड फॉर द स्टेट आणि LG रिलीफ फंड फॉर एनी युनियन टेरिटरी. जसं महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी. तुम्ही त्याला डोनेशन दिलं, कितीही अमाऊंट दिलं, पूर्णतः तुमच्या इन्कम मधनं तेवढे मायनस होतात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये रिलीफ फंड जो एक केला होता 1 ऑक्टोबर 93 ते 6 ऑक्टोबर 6 दिवसांसाठी ज्यांनी त्या किल्लारी भूकंपासाठी जर दिला होता, चीफ मिनिस्टर्स अर्थक्वेक रिलीफ फंड. तर हे असे काही फंड्स आहेत, क्लीन गंगा फंड, स्वच्छ भारत कोश, ह्या अशा फंड्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड डोनेशन देऊन पूर्णच्या पूर्ण तुमच्या इन्कम मधनं मायनस करू शकता. त्यानंतर येतात
की कोणतीही लिमिट मिळणार नाही, कोणती लिमिट असणार नाही, पण तुम्ही जेवढे काय डोनेशन द्याल त्याच्या 50% धरलं जाईल. म्हणजे जसं मगाशच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं 10 लाख उत्पन्न झालं, पूर्ण 10 लाख मी डोनेट केलं, तर ह्या ज्या 4 फंड्स आहेत ह्याच्यामध्ये जर मी केलं तर जरी मी 10 लाख डोनेट केलं तरी मला 5 लाख रुपयापर्यंत डिडक्शन मिळेल. तर हे 4 फंड्स कोणते आहेत? जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड, प्राईम मिनिस्टर्स ड्रॉट रिलीफ फंड, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट आणि राजीव गांधी फाउंडेशन. आता तिसऱ्या प्रकारच्या डोनेशन्स जे आहेत ज्याच्यामध्ये डिडक्शन आपल्याला 100% मिळेल, पण 10% ऍडजस्टेड इन्कमच्या 10% जास्त मिळणार नाही. तर ते कोणते आहेत? तर जे कोणते गव्हर्नमेंटने, लोकल अथॉरिटी किंवा तुमची स्थानिक स्वराज्य संस्था, कोणते इन्स्टिट्यूशन्स फॅमिली प्लॅनिंगसाठी ज्या तुम्ही देणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला 100% डिडक्शन मिळणार, पण तुमच्या टोटल इन्कमच्या 10% जास्त मिळणार नाही. तसंच जर एखाद्या कंपनीने इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन किंवा कोणत्याही अशा दुसऱ्या इन्स्टिट्यूशनसाठी जे स्पोर्ट्ससाठी आहे, गेम्ससाठी आहे, त्याच्या स्पॉन्सरशिपसाठी आहे, पण हे फक्त कंपन्यांसाठी आहे. डोनेशन बाय अ कंपनी टू अन इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन. आणि चौथा जो राहतो तो म्हणजे 50% जेवढी अमाऊंट तुम्ही डोनेट केली त्याच्या 50% विथ लिमिट. त्याच्यामध्ये मग हे सगळे बाकीचे जेवढे काय फंड्स आहेत, जे आपण वेगवेगळे फंड्स जे ATG चे लिमिट्स दिलेले आहेत, कोणत्याही चॅरिटेबल पर्पजेससाठी केलेले आहेत, प्लॅनिंग डेव्हलपमेंट फॉर द सिटीज आहेत, रिपेअर्स रिनोव्हेशन ऑफ नोटिफाईड टेम्पल, हे तुम्हाला गव्हर्नमेंटने नोटिफाय करायला पाहिजे की हे हा ट्रस्ट आहे, हा गुरुद्वारा आहे, हा चर्च आहे, मंदिर आहे, ह्याच्या रिपेअर्स रिनोव्हेशनसाठी. तर थोडक्यात असं समजून चला की आधीचे जे प्राईम मिनिस्टर्स केअर्स किंवा चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड किंवा नॅशनल डिफेन्स फंड हे सोडले, जे नेहरू मेमोरियल फंड, इंदिरा गांधी ट्रस्ट, राजीव गांधी ट्रस्ट, ह्या जर सोडल्या तर बाकीच्या ज्या एलिजिबल फंड्स आहेत त्याला 50% विथ मॅक्झिमम 10% ऑफ द टोटल इन्कम एवढं तुम्हाला डिडक्शन मिळतं. आता इन्कम टॅक्स मध्ये तुम्हाला जर डोनेशन क्लेम करायचं असेल तर काय काय लागणार? तर सगळ्यात पहिलं, जो डोनी आहे, जो रिसिपियंट आहे, ज्याला तुम्ही डोनेशन दिले, त्याचं नाव, पत्ता, पॅन नंबर, तुम्ही अमाऊंट किती दिलेली आहे आणि कॅश मध्ये दिली आहे का? कारण मगाशी बघितलं 2000 रुपयाच्या वर असेल डिडक्शन मिळणार नाही. आणि त्या डोनरकडनं रिसीट. आता आपण पुढचा भाग बघू, 80GGA. 80GGA काय म्हणतं की ते सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे, फक्त त्यांना मिळणार नाही ज्यांचं उत्पन्न हे बिझनेस किंवा प्रोफेशन मधनं आहे. हे डिडक्शन मिळतं सायंटिफिक रिसर्च किंवा रुरल डेव्हलपमेंटसाठी केलेल्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. हे देखील उत्पन्नातनंच मायनस होतं, हे टॅक्स मधनं मायनस होत नाही, पण जेवढं काय उत्पन्नातनं मायनस होतं त्याच्यावर तुमचं टॅक्स सेव्हिंग होतं. सगळे डोनेशन्स एलिजिबल नाही, स्पेसिफाईड डोनेशन्स फक्त एलिजिबल आहेत. 2000 रुपयाच्या वर कॅश मध्ये डोनेशन दिलं डिडक्शन मिळणार नाही, वस्तू स्वरूपात दिलं तर डोनेशन मिळणार नाही. तर कशावर डोनेशन, कोणत्या इन्स्टिट्यूशनला डोनेशन दिलं? तर ज्या इन्स्टिट्यूशन आहेत, ज्या सायंटिफिक रिसर्च, जे असे रिसर्च असोसिएशन्स जे कॉलेजचे आहेत, युनिव्हर्सिटीजचे आहेत, किंवा अशा ज्या प्रिस्क्राइब्ड अथॉरिटीज आहेत जे CBDTने स्पेसिफिकली नोटिफिकेशन काढून दिलेले आहेत, अशाच संस्थांना जर तुम्ही दिलं तर तुम्हाला त्याच्यामधनं डोनेशन अमाऊंट मायनस होते. किंवा अशा ज्या स्टॅटिस्टिकल रिसर्च ऑर्गनायझेशन आहेत, ज्या 35(1)(3) मध्ये अप्रूव्ड आहेत, त्यांना दिलं तरी तुम्हाला ते मिळतं. आणि अशा संस्था, अप्रूव्ड असोसिएशन जे ग्रामीण डेव्हलपमेंट साठी आहेत, ज्यांना 35CCAचं रजिस्ट्रेशनचं ज्यांना अप्रुव्हल मिळालेलं, अशा कंपन्यांना मिळतं. डिडक्शन मिळतं तुम्हाला ट्रेनिंग जर देणार असाल, ट्रेनिंग देणाऱ्या असोसिएशन्सला दिलं तर 35AC अंडर ज्या इन्स्टिट्यूशन्स अप्रूव्ड आहेत त्यांच्यासाठी, रुरल डेव्हलपमेंट फंड, नॅशनल फंड फॉर नोटिफाईड फंड फॉर अफॉरेस्टेशन, पॉवर्टी इरॅडिकेशन वगैरे अशांसाठी. तर हे आपण डोनेशन बद्दल बघितलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला अजून अशा कोणत्या विषयांवर आम्ही चर्चा करायला पाहिजे ते सांगा. मी आणि माझी टीम आम्ही त्या सर्व गोष्टी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत कशा पोहोचवता येईल ते बघू. भेटूया परत पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.